Hello friends, I welcome you in my next video which is about our grammar topic given under our first topic and astrologer's day. So first activity from grammar section given for you is activity number A3. In the story, the following characters reveal their qualities through words and actions. Pick out the words that describe them from the box and write in the appropriate columns. या स्टोरीमध्ये जे काही मेन कॅरेक्टर्स आलेले आहेत ते आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत. ॲस्ट्रॉलॉजर, गुरुनायक अँड ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ. सो या कॅरेक्टर्सच्या मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वालिटीज दिसून आले हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. त्यासाठी काही वर्ड्स आणि ॲक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत की जे त्यांच्यातले क्वालिटीज रिव्हील करतात. जसं श्रूड आहे म्हणजे हुशार, ॲरोगंट, ओव्हर कॉन्फिडंट, स्मार्ट, रॅशनल, वरीड, क्लेवर, डिमांडिंग, मॅनिप्युलेटिव्ह अशा प्रकारचे भरपूर वर्ड्स त्या ठिकाणी यांनी दिलेले आहेत. सो तुम्हाला या सर्वांचे मिनिंग्स पहिल्यांदा माहिती असायला पाहिजेत. त्यानंतरच तुम्हाला त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये कोणत्या प्रकारचे क्वालिटीज होते हे व्यवस्थित सांगता येईल. त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर हा कसा होता तर त्यांनी पहिले 3 जे काही क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये दिसून येणार ते आपल्याला दिलेले आहेत. सो ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रूड पर्सन मीन्स तो अतिशय धूर्त होता, हुशार होता. गुरुनायक मॅनिप्युलेटिव्ह पर्सन होता, बऱ्यापैकी सस्पिशियस कॅरेक्टर होतं, ॲरोगंट होतं. ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ कशी होती, केअरिंग होती, काळजी करणारी होती, आपल्या कुटुंबाची, आपल्या पतीची काळजी करणारी ती होती. सो असे कोणते या वर दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर्स सांगता येतात. त्याच्यामध्ये श्रूड आहे, क्लेवर, ॲरोगंट, स्मार्ट. हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता that astrologer was a shrewd person. He was clever, arrogant, smart and intuitive means अंतःप्रेरणा, आपली जी अंतःप्रेरणा सांगते त्याला इम्पॉर्टन्स देणारा होता. देन गुरुनायक, ही वॉज मॅनिप्युलेटिव्ह पर्सन, बऱ्यापैकी फेरफार करणारा असा हा व्यक्ती होता. सस्पिशियस होता, शंकेखोर होता. ॲरोगंट होता, त्याला लगेच राग यायचा, रागीट स्वभावाचा तो होता. कॉरलसम होता म्हणजे लगेच भांडण करायला तयार असायचा. त्याचबरोबर ॲग्रेसिव्ह होता, आक्रमक वृत्तीचा होता. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ, शी वॉज केअरिंग, देन डिमांडिंग, वरीड म्हणजे बऱ्यापैकी ती डिमांडिंग होती, बऱ्याचशा डिमांड्स ती आपल्या वतीकडे करत असायची. वरीड काळजी करणारी होती, ह्युमनिस्टिक होती म्हणजे माणुसकी जपणारी होती. सो असे काही गुण आपल्याला ह्या मेन कॅरेक्टर्समध्ये दिसत आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी त्यांनी आपल्याला विचारलेली आहे. मॅच दी सफिक्सेस विथ दी वर्ड्स अँड मेक नाउन्स. 1 इज डन फॉर यू. या ठिकाणी तुम्हाला 3 कॉलम दिसत आहेत, वर्ड, सफिक्स अँड नाउन. सो इथं वर्ड्स दिलेले आहेत आणि सफिक्स म्हणजे काय, म्हणजे असा प्रत्यय की जो शब्दाच्या नंतर लावला जातो त्याला सफिक्स म्हणतात आणि शब्दाच्या आधी लावल्या जाणाऱ्या प्रत्ययाला प्रफिक्स म्हणतात. सो जेव्हा नाऊन मिळणार आहे सो आपल्याला ते योग्य प्रकारचं सफिक्स त्या शब्दाला जॉईन करायचं आहे. सो फर्स्ट वर्ड गिवन फॉर यू इज ऑक्शन. सो विच suffix you should add to that word, then you can get the noun. 1 is given for you. So auction suffix, the noun we get from that word is auctioneer. So the same way we have to tell enchant. So which you're going to add to that word enchant. So here enchantment. So the word becomes, noun becomes enchantment. Then no. So which suffix you going to add to that word? No. Knowledge, preparation, TION. Then proceed, here URE, procedure. Then appear, ANC, appearance. And the last word is remark. So which remaining suffix here is
remarkable. So all these are the nouns we get when we add particular suffix to that word. So अशा प्रकारे तुम्हाला हे टेबल कंप्लीट करावं लागेल. Then next activity asked to you is, an astrologist day has ironic elements where the supernatural knowledge that coincidentally turns out to be the truth. म्हणजे या स्टोरीमध्ये ॲस्ट्रोलॉजर्स डे या स्टोरीमध्ये तुम्हाला काही असे एलिमेंट्स सापडतील की जे आयरॉनिक आहेत. आयरॉनिक म्हणजे काय, की जे मॉकिंग आहे, जे सार्कास्टिक आहे, जे विडंबन करणारे आहेत, उपहासात्मक आहेत, असे काही तुम्हाला एलिमेंट्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो ज्याच्यामध्ये ॲस्ट्रोलॉजर हे जे कॅरेक्टर आहे ते असं प्रिटेंड करतं, असं दाखवून देतं सुपरनॅचरल नॉलेज, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी अशी सुपरनॅचरल नॉलेज आहे त्याच्याकडे, की ज्याचा वापर करून तो लोकांना चांगल्या प्रकारे भविष्य सांगू शकत होता. बट दॅट कोइन्सिडेंटली टर्न्स आउट टू बी द ट्रूथ. म्हणजे तो ढोंग करायचा की माझ्याकडे अशी सुपरनॅचरल पॉवर आहे आणि त्याच्यात वापर करून मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगू शकतो. पण नेमकं तेच नॉलेज कोइन्सिडेंटली म्हणजेच योगायोगानं काय झालेलं आहे, सत्यात उतरलेलं आहे. टर्न्स आउट टू बी द ट्रूथ. सो हिअर द डेफिनेशन ऑफ द वर्ड irony is given for you. What do you mean by irony? Irony means a situation or a statement characterized by a significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and what is meant. आयरनी म्हणजे जे मॉकिंग असतं किंवा सार्काझम म्हणतो आपण त्याला, विडंबन असतं ते एक प्रकारचं. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती किंवा अशी स्टेटमेंट असतं की जे कॅरेक्टराईज करतं सिग्निफिकंट डिफरन्स, म्हणजे वेगळेपणा दाखवतो. कोणत्या दोन गोष्टीमध्ये, एक तर बिटवीन व्हॉट इज एक्सपेक्टेड म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे, आणि ॲक्च्युली हॅपन्स आपल्याला अपेक्षित असणारं आणि ॲक्च्युली घडणारं, अशा दोन गोष्टींमधला डिफरन्स म्हणजे आयरनी. So what is and also you can also say that between what is understood म्हणजे आपण काय समजतो आणि what is meant आणि नेमकं काय असतं याच्यातला फरक म्हणजे आयरनी. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे आणि तुम्हाला काही एक्झाम्पल्स आपल्या टॉपिकमधनं शोधायला सांगितलेले आहेत. सो एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. हिअर इज, he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself the next minute. म्हणजे या वाक्याचा अर्थ नेमकं काय, याच्यामध्ये या दोन गोष्टी आपल्याला दिसून येतात. दोन वाक्य आहेत आणि जे डिफरन्स दाखवत आहेत. ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स म्हणजे बऱ्यापैकी दुसऱ्यांच्या बाबतीत, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे याचं नॉलेज त्याला नव्हतं. दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ द नेक्स्ट मिनिट म्हणजे पुढच्या मिनिटाला त्याच्या बाबतीत काय घडणार आहे हे तो सांगू शकत नव्हता. तर दुसऱ्यांच्या बाबतीत, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडेल हे तो कसं सांगू शकेल. म्हणजे या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला फरक जाणवतो आहे. या दोन वाक्यांमध्ये आपल्याला तो डिफरन्स इथं जाणवतो आहे. असं तुम्हाला काही टॉपिकमधले एक्झाम्पल शोधून काढायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, पीपल विल अट्रॅक्टेड टू हिम ॲज बिझार म्हणजे लोक त्याच्याकडे, अजून त्याच्या पुढे सेंटेन्स तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. पीपल विल अट्रॅक्टेड टू हिम ॲज बिझार म्हणजे लोक कशी त्याच्याकडे, मधमाशा जशा फुलांच्या भोवती फेर धरतात असं लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायची. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स म्हणजे ताऱ्यांच्या बाबतीमध्ये तो लोकांचं भविष्य सांगत होता, पण ती व्यक्ती स्वतः खरं तर ताऱ्यांच्या बाबतीमध्ये स्ट्रेंजर होती, अनोळखी व्यक्ती होती. म्हणजे आयरनी कशी ओळखायची, त्याच्यामध्ये एक वाक्य हे रिअल सिच्युएशन सांगणारं असतं आणि एक वाक्य हे अगदी त्याच्या अगेन्स्ट असतं. सो विरोधाभास व्यक्त करणारं असतं. सो अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी सांगावे लागतील. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड्स आर यूज्ड. कॉवरी शेल्स, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. सो आपण 11th स्टँडर्डला हा टॉपिक डिस्कस केलेला आहे. व्हॉट डू मीन बाय दी टर्म कोड मिक्सिंग. सो कोड मिक्सिंग
means when we have mixture of 2 or more languages in a single sentence. म्हणजे जेव्हा एका वाक्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त भाषांचा एकत्रित वापर केलेला असतो तेव्हा त्याला म्हणतात कोड मिक्सिंग. सो असे एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या ह्या टॉपिकमधून शोधायचे आहेत. जसं आहे जुटका ड्रायव्हर आलेला आहे, पैज आलेला आहे, प्यॉल आना, देन चिरूट, आणि आणखीन असे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जे ॲड ऐकतो त्या ॲडमध्ये बऱ्याच वेळेला असे कॅची स्टेटमेंट वापरलेले असतात की जे बेस्ट एक्झाम्पल आहेत आपल्या कोड मिक्सिंगसाठी. फॉर एक्झाम्पल स्कूल चले हम, ज्याच्यामध्ये स्कूल दिस इज द इंग्लिश वर्ड अँड चले हम दीज वर्ड्स आर फ्रॉम अवर हिंदी लँग्वेज. हंग्री क्या, सो हंग्री इज द इंग्लिश वर्ड, क्या इज द हिंदी वर्ड. ये दिल मांगे मोर. So all these are the examples of code mixing. So next activity, there are some phrases where the word crown is used with different shades of meaning. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. तुम्हाला बॉक्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. क्राउनिंग अचीवमेंट, टू क्राउन द इफेक्ट, क्राउन ऑफ थ्रॉन्स, क्राउनिंग ग्लोरी, टू क्राउन इट ऑल. सो या शब्दांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, तो म्हणजे तो वर्ड आहे क्राउन. सो क्राउन ज्याला आपण मराठीमध्ये मुकुट असं म्हणतो, डोक्यावरती जे राजे लोक धारण करतात तो क्राउन मीन्स मुकुट. सो त्या शब्दाचा वापर करून इथे काही फ्रेजाज बनवल्या गेलेले आहेत. सो त्या वाक्यप्रचार थोडक्यात आपण म्हणूया ते बनवले गेलेले आहेत. सो त्या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन, दिलेल्या वाक्यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य ती फ्रेज आपल्याला त्या फिलिंग द ब्लँक्समध्ये घालायची आहे, म्हणजे त्या रिकाम्या जागांमध्ये भरायची आहे. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी और फर्स्ट एक्झाम्पल आस्क टू यू इज, जसं त्यांनी एक एक्झाम्पल इथे आपल्याला करून दाखवलेलं आहे. टू क्राउन द इफेक्ट ही वॉन्ट अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. म्हणजे काही पगडी आहे ती सॅफ्रॉन कलरची पगडी तो आपल्या डोक्यावरती धारण करायचा. कशासाठी? टू क्राउन द इफेक्ट, म्हणजे प्रभाव निर्माण करण्यासाठी. सो इथं प्रभाव, टू क्राउन द इफेक्ट या फ्रेजचा मिनिंग आपण काय घेऊया? प्रभाव निर्माण करणे, प्रभाव मुकुट करणे असा अर्थ होतो त्याचा. सो तो प्रभाव निर्माण करण्यासाठी, लोकांवरती आपलं इम्प्रेशन पडण्यासाठी सॅफ्रॉन कलर टर्बन तो आपल्या डोक्यावरती गुंडाळायचा, वूंड करायचा. सो आता अशा प्रकारे कोणती या बॉक्समध्ये दिलेल्यापैकी कोणती फ्रेज योग्य आपल्याला त्या वाक्यामध्ये बसते ते सांगायचं आहे. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द डॅश डॅश ऑफ इंग्लिश ड्रामा. म्हणजे शेक्सपियर हे जे ग्रेट ड्रामाटिस्ट होऊन गेलेले आहे त्यांच्या संदर्भातलं हे वाक्य आहे की वर्क्स ऑफ शेक्सपियर आर दी डॅश डॅश ऑफ इंग्लिश ड्रामा. सो विच वर्ड इज सुटेबल फॉर दिस? क्राउनिंग ग्लोरी. सो एक प्रकारची ती क्राउनिंग ग्लोरी होती, एक प्रकारचा महिमा होता, एक विशेष वैशिष्ट्य होतं त्यांच्या या नाटकांचं शेक्सपियर यांनी लिहिलेल्या. सो इंग्लिश ड्रामाच्या बाबतीमध्ये ती एक क्राउनिंग ग्लोरी होती. देन अमिताभ has given us awesome movies throughout 5 decades, but his dash dash is his performance in the movie Black. सो अमिताभने आपल्याला अनेक प्रकारचे मूवी दिलेले आहेत त्याच्या 5 डिकेड्समध्ये. 50 वर्षांमध्ये त्यांनी भरपूर ऑसम मूवीज आपल्याला दिलेल्या आहेत. पण त्याच्या ज्या अनेक मूवीपैकी बेस्ट कोणती होती, बेस्ट परफॉर्मन्स देणारी मूवी कोणती होती? तर ब्लॅक. सो त्याच्यासाठी सुटेबल कोणता फ्रेज इथं वापरावी लागेल आपल्याला? क्राउनिंग अचीवमेंट. म्हणजे ते त्याचं एक बेस्ट अचीवमेंट होतं ते ब्लॅक नावाची मूवी म्हणजे. सो क्राउनिंग अचीवमेंट इज हिज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. Third, in her pursuit of success, Radha has distanced herself from her family. Her fame has become a real dash dash. इथं त्या त्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन आपल्याला योग्य ती फ्रेज वापरायची. आता इथं इन हर पर्स्यूट ऑफ सक्सेस, हर मीन्स कोणाच्या? राधाच्या. राधानं जे काही यश मिळवलेलं आहे त्या यशामुळं काय झालेलं आहे?
तर राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. बऱ्याचदा आपलं यश हे आपल्याच माणसांना, काही माणसांना खूपच असतं, रुचत नसतं. तसं मिळालेल्या यशामुळं ती तिच्या फॅमिलीपासून दूर गेलेली आहे, दुरावलेली आहे. सो हर फेम हॅज बिकम, आणि म्हणून तिला जे मिळालेलं फेम आहे, जे यश आहे, ते तिच्यासाठी काय बनलेलं आहे. सो याच्यातला योग्य प्रकारचा शब्द तुम्हाला इथे भरावा लागेल. तो कोणता तिथे लागू होईल. क्राउन ऑफ थॉर्न्स म्हणजे काटेरी मुकुट. म्हणजे ती प्रसिद्धी म्हणजे त्या राधासाठी एक प्रकारचा काटेरी मुकुट होती. अशा प्रकारे आपल्याला त्याचा अर्थ लावून तो योग्य प्रकारची फ्रेज त्या ठिकाणी ॲड करायची आहे. They threw a wonderful party for me with costumes, games and dash dash my favorite kind of ice cream. त्या वंडरफुल पार्टीमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या होत्या. काय काय होतं. कॉस्ट्युम्स होते, गेम्स होते बऱ्याच प्रकारचे, आणि सगळ्यात हाईट म्हणजे काय होतं तर तिचं फेवरेट आईस्क्रीम. सो क्राउन द इफेक्ट म्हणजेच त्या सगळ्यात इम्प्रेसिव्ह अशी कोणती गोष्ट होती तर तिला आवडणारा आईस्क्रीम. सो इम्प्रेसिव्ह या अर्थानं टू क्राउन द इफेक्ट हा वर्ड त्या ठिकाणी आलेला आहे. अँड लास्ट इज medical science has great inventions, but organ transplantation is definitely a dash for human being. मेडिकल सायन्स हॅज ग्रेट इन्व्हेन्शन्स, आणि अनेक प्रकारचे शोध मेडिकल सायन्सने लावलेले आहेत. पण जे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहे, म्हणजे जे अवयव रोपण आपण म्हणतो, ते मात्र डेफिनेटली मानवाच्या आयुष्यात ह्युमन बिईंगसाठी, मानवासाठी काय आहे, क्राउनिंग अचीवमेंट आहे, एक प्रकारचा मुकुट यश आहे, एक मोठं यश मानायला पाहिजे. अशी फ्रेज आपल्याला त्या लास्टच्या सेंटेन्समध्ये भरावी लागेल. सो अशा प्रकारे फ्रेजेसचा वापर करत असताना पहिल्यांदा तुम्हाला त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन ती फ्रेज योग्य सूट होणारी फ्रेज त्या वाक्यामध्ये तुम्हाला भरावी लागणार आहे. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, वर्ड युसेज. यूज द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स अँड राईट दी सेंटेन्सेस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी वर्ड दिलेला आहे. सो त्या वर्ड्सची जात काय आहे, त्याची पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे, शब्दाची जात काय आहे हे पाहायचं आहे आपल्याला. सो एम्ब्रासमेंट, वर्कड, हॅपनिंग अशा पद्धतीचे वर्ड दिलेले आहेत. सो त्या शब्दांचा योग्य वापर आपल्याला त्या वाक्यामध्ये करायचा आहे. वाक्याचा अर्थ न बदलता तो शब्द कसा तिथं फिक्स बसेल, योग्य वाटेल, या पद्धतीनं आपल्याला ते स्टेटमेंट रिराईट करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे. सो फर्स्ट सेंटेन्स गिवन फॉर यू इज द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड. म्हणजे त्याच्या डोळ्यातली जी पॉवर होती, जी शक्ती होती, ती अगदी कन्सिडरेबली एनहान्स्ड झाली होती, वाढलेली होती. सो हा जो एनहान्स्ड वर्ड या ठिकाणी दिलेला आहे, एनहान्स्ड, सो तो वॉज एनहान्स्ड म्हणजे इथे या वाक्यामध्ये ते ॲज अ वर्ब काम करतं. पण याच एनहान्स्ड वर्डची जागा आपल्याला बदलायची आहे किंवा हा शब्द बदलायचा आहे. त्याच्यात ऐवजी आपल्याला एनहान्समेंट म्हणजेच नाऊन वापरून ते वाक्य पुन्हा रिराईट करायचं आहे. सो कशा पद्धतीने आपल्याला ते वाक्य करता येईल. There was considerable enhancement of the power of his eyes. So या ठिकाणी considerable enhancement हा नाऊन आपण त्या वाक्यामध्ये वापरला आणि त्यानुसार आपण ते वाक्याची फेररचना केलेली आहे. सो सेम याच पद्धतीने तुम्हाला इतर पुढची वाक्य करायची आहेत. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. सो या ठिकाणी वर्किंग ॲनालिसिस, वर्किंग वर्बाईनची जेरंड फॉर्ममध्ये आलेलं आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस. पण आता मात्र तुम्हाला त्याचं वर्क्ड म्हणजेच इथं तुम्हाला वर्ब फॉर्म त्या वाक्यामध्ये वापरायचा आहे. सो कसं कराल ते वाक्य. ही हॅड वर्कड फॉर ॲनालायझिंग मॅनकाइंड्स ट्रबल्स. हॅड वर्कड अशा पद्धतीने तुम्हाला त्या वाक्यामध्ये तो वर्ड वापरावा लागेल. नेक्स्ट, ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट.
सो या ठिकाणी टू हॅपन मीन्स इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरलेला आहे. सो त्याच्याऐवजी आपल्याला हॅपनिंग म्हणजेच या ठिकाणी जेरेंट फॉर्म यूज करायचा आहे. सो तो कसा होईल, ही न्यू वॉट वुड बी हॅपनिंग टू हिमसेल्फ. He knew what would be happening to himself next minute. So असं ते वाक्य होईल. नेक्स्ट, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. सो या ठिकाणी फॉर्म आलेला आहे सॅटिस्फॅक्टरी, आन्सर सॅटिस्फॅक्टरी. सो याचा फॉर्म बदलायचा आपल्याला, म्हणजे इथे ॲक्झेक्टिव्ह आहे आणि इथं आपल्याला त्याचं करायचं आहे नाऊन. मग ते उत्तर कसं होईल, if you have satisfaction with my answers. जर तुला माझ्या आन्सर्सबद्दल समाधान वाटत असेल तर तू मला मी दिलेल्या आन्सरमध्ये तुझं समाधान होणार असेल तर तू मला 5 रुपये देशील का, असं आपल्याला ते वाक्य करावं लागेल. सो इफ यू हॅव सॅटिस्फॅक्शन विथ माय आन्सर्स, विल यू गिव्ह मी 5 रुपीज. नेक्स्ट, he shook his head regretfully. सो या ठिकाणी रिग्रेटफुली मीन्स ॲडवर्ब फॉर्म आलेला आहे, त्याचा आपल्याला रिग्रेट असा वर्ड फॉर्म वापरायचा आहे. सो ते होईल वाक्य, he shook his head with regret. he shook his head with regret. सो अशा प्रकारे आपल्याला ते शब्द फॉर्म वापरावे लागतील. देन, it was a bewildering crisscross of light rays. सो या ठिकाणी शब्द आलेला आहे bewildering, ING फॉर्म, पण त्याचा आपल्याला वापरायचा आहे bewildered मीन्स वर्ब फॉर्म वापरायचा आहे. इट वॉज, इथे दिलेलं आहे मी, इट वॉज bewildered crisscross of light rays. It was bewildered crisscross of light rays. I should have been dead if some passer-by had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. So या ठिकाणी तुम्हाला enthusiastically हे ॲडवर्ब यूज करायचं आहे. enthusiasm म्हणजे उत्साह, हा नाऊन त्या वाक्यातनं काढून ॲडवर्ब वापरून ते वाक्य रिराईट करायचं आहे. सो कसं होईल ते, I should have been dead if some passer-by had not chanced to peep into the well, exclaimed the other enthusiastically. Exclaimed the other enthusiastically overwhelmed. अशा प्रकारे तुम्हाला ते वाक्य लिहावं लागेल. You tried to kill him. इथं टू किल इन्फिनिटिव्ह फॉर्म चेंज करून आपल्याला किलिंग जेरेंट फॉर्म यूज करायचा आहे. सो यू ट्रायड किलिंग हिम. यू ट्रायड म्हणजे जेव्हा तुम्ही जेरंट फॉर्म ING फॉर्म वापरता तेव्हा त्या वर्बला असलेला टू हा जो इन्फिनिटिव्ह आहे तो रिमूव्ह करावा लागतो. यू ट्रायड किलिंग हिम. नेक्स्ट, आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. इथं प्रिपेअर वर्ब आलेला आहे, त्याचं प्रिपरेशन नाउन फॉर्म यूज करायचं आहे. ते वाक्य होईल, आय विल मेक some nice preparation for her. I will make some nice preparation for her. And the last one is, the other groaned on hearing it. So या ठिकाणी hearing हे परत एकदा verb ING फॉर्म आलेला आहे. सो तो घालून आपल्याला त्याचा verb वापरायचा आहे heard मीन्स past tense फॉर्म वापरायचा आहे. The other groaned when he had heard it. म्हणजे दुसरी व्यक्ती ग्रोन झाली, तिला राग आला आहे त्याचा, केव्हा, जेव्हा त्याने जेव्हा ही हॅड हर्ड इट, जेव्हा ते त्यानं ऐकलं तेव्हा त्या गोष्टीचा त्याला राग आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी रूल काय वापरायचा आहे आपल्याला, द अदर ग्रोन्ड मीन्स इथे सिम्पल पास्ट टेन्स आहे, त्यामुळे जेव्हा पुढचं सेंटेन्स आपण करतो ते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला घ्यावं लागतं आणि म्हणून आपण इथे वापरलं वेन ही हॅड हर्ड इट. when he had heard it. सो अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या शब्दाच्या जातीनुसार ते स्टेटमेंट रिराईट करावं लागतं. सो इथं आपला हा ग्रामर सेक्शन टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.